पुतण्या शेर तर काका सव्वा शेर. नागपुरातल्या हरीश ग्वालबन्सीवर भूमाफियागिरीचा आरोप लागल्यानंतर आता त्याच्या काकावरही असाच आरोप झालाय. पाहुयात नागपुरातल्या काका पुतण्याची दहशत. नागपूरमध्ये भूमाफियांच्या विरोधात विशेष चौकशी समितीच्या कार्यालयातून बाहेर पडणारे हे आहेत सुरेश पनके. वय वर्ष 75, सेवानिवृत्त मॅनेजर. 39 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी प्लॉट विकत घेतला. त्यावर घर बांधून त्यातून मिळणाऱ्या भाड्यातून त्यांना आजारी मुलावर उपचार करायचे होते. पण दिलीप ग्वालबन्सीची या प्लॉटवर नजर पडली. जगदीशचं नाव ऐकून आलो आहे मी. जगदीश ग्वालबन्सी या व्यक्तीने 2 प्लॉट एकत्र करून 1000 स्क्वेअर फीटचे 3 जणांना विकले आहेत. आम्ही गेलो असता तिथे श्री डंबारे म्हणून कोणी राहतात, त्यांचे 3 भाऊ तिथे राहतात. आणखीन दोघं जण राहतात तिथे. दिलीप हा भूमाफियाचा आरोप असलेल्या हरीश ग्वालबन्सीचा काका आहे. पण हे एकमेव प्रकरण नाहीये. अवैध कब्जे करून त्यांना अख्खी झोपडपट्टी वसवल्याचा आरोप आहे. असंच एक प्रकरण आहे शिक्षकांच्या सचिन हाऊसिंग सोसायटीचं. तिथं ग्वालबन्सीनं चक्क लग्नाचा हॉल थाटलाय. हमारे स्कूल के पास में वो जगह है, वहीं पर हम मकान बना के रहेंगे. काफी दिन तो जगह खाली भी थी. हमने हमारा बोर्ड लगा के रखा. बाद में एक दिन हमने देखा कि बोर्ड निकल गया. लॉन वाला दिलीप ग्वालबन्सी उनका ही है. और वहाँ जो गया तो सीधा वो गाली गुप्तार, यहाँ से कोई आना नहीं, पैर रखना नहीं, ये हमारी जगह है. एका अभियंत्याच्या आत्महत्येच्या प्रकरणात भूमाफियांच्या दबावाचं कारण पुढे आलं आणि तेव्हापासून नागपुरातल्या भूमाफियांची पाळंमुळं खणायला सुरुवात झाली. आणि त्यामुळेच हरीश आणि दिलीप ग्वालबन्सी यांच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडला. आतापर्यंत आपल्याकडे एकंदरीत कोराडी पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. मानकापूर पोलीस स्टेशनला 4 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गिट्टीखादान पोलीस स्टेशनला 2 गुन्हे, असे टोटल 8 गुन्हे आपल्याकडे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 5 गुन्हे हे सोसायटीच्या वतीनं दाखल झालेले आहेत. म्हणजे एका सोसायटीमध्ये 50 लोक असतील, 100 लोक असतील, तर त्या वतीने आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. असे 5 गुन्हे आहेत आणि वैयक्तिक असे 3 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत. 2 गुन्हे आज दाखल करण्याचं काम सुरू आहे. ड्राफ्टिंग वगैरे एफआयआर घेण्याचं काम आज सुरू आहे 2 गुन्ह्यांमध्ये. ग्वालबन्सी कुटुंबियांकडून सामान्य लोकांच्या प्लॉट आणि जमिनी हडप केल्याच्या 850 पेक्षा जास्त तक्रारी आतापर्यंत नागपूर पोलिसांकडे पोहोचलेल्या आहेत आणि दिवसागणिक हा आकडा वाढत चाललेला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या भक्कम कारवाईची लोक स्तुती करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की गेले काही वर्ष भूमाफियांचा हा उघड हैदोस नागपुरात सुरू असताना पोलीस गप्प का होते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.